वतीनं या ठिकाणी त्या वर श्राद्धाचा सोहळा संपन्न होतोय. हा कार्यक्रम घेतला पाहिजे, या ठिकाणी कीर्तन झालं पाहिजे असा खरोखर आग्रह जिजाराम बापूंचे ज्येष्ठ चिरंजीव आमचे मित्र जनार्दन गाडे यांनी आम्हाला विनंती केली. अंकुश गाडे ज्यांना प्रेमानं पुढे म्हटलं जातं किंवा घरामध्ये अजून काहीतरी वेगळं नाव असं म्हटलं जातं, ते आमचे पण मित्रच आहेत. त्यांनी सांगितलं की महाराज तुम्ही सेवा करा. म्हणलं माझं हे आता येणारं 5वं कीर्तन आहे, माणसं मला ऐकतील का, मला चांगलं करता येईल का? व्याख्यान रूपी बोला, तुम्ही व्याख्यानात बोलता त्या पद्धतीने बोला, काहीतरी सेवा झाली पाहिजे. आणि त्यांच्या मनामध्ये संप्रदायाविषयी परमार्थाविषयी पराकोटीची तळमळ असल्यामुळेच या ठिकाणी आज हा कार्यक्रम संपन्न होतोय. भाव सिंधू नाशिवंत देह जाणारा सकळ आयुष्य खातो काळ सावधान. हा अभंग असा आहे, महाराज आपल्याला उपदेश करतात. हे जीवन आहे, हे जीवन एकदाच मिळतंय. हे जीवनाचा कसा तुम्ही वापर केला पाहिजे, जीवनामध्ये तुम्ही कसं वागलं पाहिजे, ईश्वराची भक्ती तुम्ही कशी केली पाहिजे, एक चांगला विचार घेऊन तुम्ही कसं जगलं पाहिजे, त्या सद्गतीला कसं पोचलं पाहिजे. काळ हा कुणासाठी थांबत नाही, पूर्वसंचित कुणाला चुकत नाही. न थांबणारा काळ क्षणाला आपलं आयुष्य पुढे सरकतंय, आपण मृत्यूकडे जातोय. अशा परिस्थितीमध्ये आपण कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, हा एक उपदेशपर अभंग आपण एक खरोखर नाही कोण कोणाला उपदेश करत. मोकळा सल्ला कुणी कोणाला देत नाही, सल्ला देण्यासाठी फी घेतली जाते. 350 वर्षापूर्वी हा 4 जणांचा अभंग तुकाराम महाराजांनी घेतला. त्यांचा उद्देश असा आहे की सुंदर अक्षरानं जाणार आयुष्य आपल्याला कसं चांगलं करता येईल, कसं सार्थकी लावता येईल, यासाठी आपल्याला ते निरूपण करतात. आयुष्यामध्ये आल्यानंतर माणसाला मृत्यू आहे, जन्म आहे, तसा मृत्यू पण आहे. आणि हे सगळं जगत असताना, करत असताना, ईश्वर भक्ती करत असताना आपण फक्त माणूस हा विचार करतो. घरातून निघाल्यापासून आपण चांगला विचार करतो, वाईट विचार करतो. आज 10ला कीर्तन चालू होणार आहे, मग हे 10ला होईल का 11ला होईल का, नवीन महाराज आहे मग लेज लांब होईल का, मग कंटाळा वगैरे येईल का, मग जेवणाला पुन्हा वेळ होईल का, हे चालू असतं विचार चक्र. कोण चांगला विचार करतो, कोण वाईट विचार करतो. विचार करणं हा माणसाचा स्वभाव आहे आणि विचाराशिवाय त्या व्यक्तीचं जीवन परिपूर्ण कधीच होत नाही. तो विचार सतत करत असतो. अगदी सकाळी उठल्यापासून संध्याकाळमध्ये हा विचार करत असताना विचारामध्ये तो संसाराचा विचार करत असतो. संसार आपण कसा केला पाहिजे, पैसे कसे कमवले पाहिजेत, हा संसाराचा विचार करत असताना प्रत्येक जण विचार करतो. पण हा करत असताना आपण परमार्थाचा सुद्धा थोडासा विचार केला पाहिजे. हे जीवन आहे, हे जीवन आपल्याला परत कधीही न मिळणार आहे आणि या जीवनाचा उपयोग आपण चांगल्या प्रकारे करण्यासाठी हा आपण विचार केला पाहिजे. आपण सहज असं बोलून जातो की तो अशा पद्धतीने चुकीचं बोलतोय. त्या व्यक्तीनं एखादा आपल्या समोर व्यक्त केलेला विचार, त्यानं मानलेलं त्याचं म्हणणं जरी ते चुकीचं असेल तरी पण तो त्याच्या मनामध्ये आलेला तो विचार आहे, मला तो वाईट असेल, कधी तो चांगला असेल, पण विचार केल्याशिवाय माणूस कधीही राहत नाही. मग संतांनी चांगला विचार केला, परमार्थ संसार करत असताना आपण परमार्थाचा विचार केला पाहिजे. मग संत हे ईश्वराजवळ का गेले, देव त्यांना जवळ का करतो, त्यांना ईश्वराच्या चरणावर का जागा मिळाली, याचा आपण कधी विचार केला पाहिजे. आपला दररोजचं जीवन जगत असताना आपण संसार हा करतोच, पण विचार हा सगळ्यात महत्वाचा. तुकाराम महाराजांना या अभंगातून एकच महत्वाची गोष्ट सांगायची आहे की तुम्ही विचार केला पाहिजे आणि तो चांगला विचार केला पाहिजे. आणि हा विचार करत असताना तो ईश्वर भक्तीचा विचार असला पाहिजे. मुद्दा असा आहे, मला असं नाही म्हणायचं की संसाराचा विचार करू नका. मी अगदी सामान्य भाषेमध्ये तुम्हाला कळलं असं मी थोडक्यात सांगणार आहे माझ्या भाषेमध्ये. विचार नक्की करा, पण विचार असा केला पाहिजे की विचार परमार्थाचा आपण केला पाहिजे. ईश्वर भक्तीविषयी आपण विचार केला पाहिजे. ईश्वराच्या प्राप्तीसाठी आपण विचार केला पाहिजे. आणि विचार
हा संपूर्ण ह्या अभंगाचा सार आहे. मग आम्ही विचार करतो, मला पैसा मिळेल का, मला गाडी मिळेल का, बंगला मिळेल का. पैसा कमवणे माऊली महाराज हा पुरुषार्थ आहे. विलास महाराज पैसा कमवला पाहिजे. पैसा हा आपा कमवणं पुरुषार्थ आहे. तुकाराम महाराज किंवा संत असं कधी म्हणलेत का की तुम्ही पैसा कमवू नका, संसार करू नका, नुसता परमार्थ करा. तुकाराम संत असं म्हणतात की नका तेजू रांडा पोरे, सुखे बांधा माड्या घरे. मुलं टाकू नका, संसार सोडू नका. हे सगळं करत असताना तुम्ही घरे बांधा, माड्या बांधा, पैसे कमवा, चांगलं जीवन जगा. पण हे करत असताना आपल्याला परमार्थ करावा लागेल. परमार्थ आम्ही कसा करायचा, तर संसारामध्ये परमार्थाला आपल्याला वेळ द्यावा लागेल. संसार करत करत आपल्याला परमार्थाला वेळ द्यावा लागेल. अनेक संतांच्या, अनेक साधूंच्या परमार्थांच्या व्याख्या वेगळ्या आहेत. महाराज वेगवेगळ्या पद्धतीने त्याने परमार्थ सांगितलेला आहे. भजन करणं, कीर्तन करणं, हरिपाठ करणं, ग्रंथ वाचणं, हे सुद्धा परमार्थाचंच लक्षण आहे. मग असा विषय येतो, म्हणजे हे सगळं करत असताना सुद्धा कितीतरी माणसं मग त्या परमात्माच्या अवस्थेला कशी पोचली, त्या ईश्वराजवळ कशी गेली. नवनाथ महाराज क्षणोक्षणी हाची करावा विचार करत असताना आपण कसं जगलं पाहिजे, तुकाराम महाराज सांगत असताना त्या त्या अवस्थेला लोक कशी पोचली, तो परमार्थ त्यांनी कसा करत करत केला पाहिजे. पण परमार्थाच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत. मग कोणी कुठल्या पद्धतीने करतं, कोणी कुठल्या पद्धतीने करतं, कोण भजन करतं, कोण कीर्तन करतं, प्रत्येकाच्या ह्या व्याख्या वेगळ्या आहेत. मग मला असं म्हणायचं आहे, मी नेहमी जिथे जिथे व्याख्यान असतो तिथे सांगत असतो की परमार्थ कसा असला पाहिजे. मग हे परमार्थ करत करत श्रवण भक्ती आहे, कीर्तन भक्ती आहे, हे करत करत असताना परोपकार थोडासा केला पाहिजे. परोपकार सुद्धा तुका मने फार थोडा तरी परोपकार. किती करायचा आहे, थोडा परोपकार करायचा आहे, जास्त करू नका. संसार करत असताना थोडा तरी परोपकार केला पाहिजे. मग मी नेहमी जिथं जिथं माझं व्याख्यान असतं तिथं सांगतो, एक 2 मिनिटं सांगतो. आता तुम्ही इथं बसलाय, इथं सगळी मंडळी बसलेत, कोण ना कोणतरी काहीतरी विचार करते, वेगवेगळ्या प्रकारचा विचार करते. हे सुद्धा करत असताना परोपकार केला पाहिजे असं महाराज सांगतात. कसा परोपकार केला पाहिजे, मी नेहमी असं बोलताना सांगतो की ज्ञानेश्वर महाराजांची आपली पालखी, कुलकर्णी महाराज पालखी आपली आळंदी ते पंढरपूर जात असते. ह्या पालखी सोहळ्यामध्ये विलास महाराज अनेक प्रकारचे दिंडे आहेत. कोण भजन करतंय, कोण हरिपाठ करतंय, आप्पा कोण हरिपाठ म्हणतंय, कोण कीर्तन करतंय. आपापल्या पद्धतीने साधना चालू आहे. दिंड्या पुढे चालू आहे, पालखी पुढे चालू आहे. पण गाडगे महाराजांची दिंडी, पाडळे महाराज दादा सगळ्यात शेवट पाठीमाग. गाडगे महाराजांच्या बरोबर 10-12 साधक आहेत. साधक विचारतात, अहो बाबा पालखी पुढे चालू आहे, दिंडी पुढे चालू आहे, खूप सुंदर ते गायन करतायत, कोण भजन म्हणतंय, कोण कीर्तन करते, इतक्या चांगल्या प्रकारे साधना उपासना नवनाथ महाराज चालू असताना आपण त्यांच्यामध्ये का जात नाही, आपण त्यांच्यासारखे असं भजन का म्हणत नाही, अभंग का म्हणत नाही. खूप सुंदर संत गाडगे बाबा ज्यांचं जगामध्ये नाव आहे, खूप सुंदर त्या साधकांना सांगतात, अरे बाबा नो ते पुढे चालतात, ते पुढे चालतात, अभंग म्हणतात, परमेश्वराची सेवा करतात, ज्ञानोबा तुकोबांचे अभंग म्हणतात, ती त्यांची सेवा आहे. ते पुढे गेल्यानंतर पाठीमागे जी घाण राहते ती घाण साफ करण्याचा तो आपला परमार्थ आहे, ती आपली सेवा आहे. सेवेचे अनेक प्रकार आहेत परोपकाराचे. मग पंढरपूरला गेल्यानंतर
वाळवंटामध्ये चंद्रभागेच्या तीरावर लाखो लोक बाबांच्या, गाडगे बाबांच्या कीर्तनासाठी महाराज तिथं जमत असे. डाव्या बाजूला पुंडलिकाचं मंदिर आहे, उजव्या बाजूला विठ्ठलाचं मंदिर आहे. वाळवंटाच्या तीरावर लाखो लोक बाबांच्या कीर्तनाला बसत. त्या काळी बाबा इतके प्रसिद्ध होते, लाखो लोक त्या काळी वाळवंटामध्ये कीर्तनासाठी तिथं थांबत असत. इतकी शांतता, भयान शांतता त्या कीर्तनामध्ये असायची. एक टाचणी जरी पडली तरी सुद्धा आवाज पिन ड्रॉप सायलेंट त्या कार्यक्रमामध्ये असायचा. अक्षरशः ते वर्णन आहे त्या ग्रंथामध्ये, मी माझ्या मनाचं नाही सांगत, त्या ग्रंथातलं वर्णन आहे. अक्षरशः चंद्रभागा सुद्धा त्या तल्लीन होऊन ऐकत असावे असं वर्णन आहे. इतकं सुंदर कीर्तन चालू असताना कोणी टाळ वाजवायचं, काळ 100 वर्षापूर्वीच आहे. कोणी दगडावर दगड आपटून टाळ वाजवायचं, कोण हातावर हात आपटून टाळी वाजवायचं, कोण कीर्तनात उभं राहून टाळ वाजवायचं. महाराज विदर्भातले होते, अण्णा महाराज विदर्भातले होते, त्यांची भाषा त्या पद्धतीची. ते कीर्तनामध्ये लोकांना विचारायचे, महाराज का रे पोट्यानो, तुमचा देव कुठे आहे, तुमचा पांडुरंग तुमचा कुठे आहे? लोक सांगायची, बाबा आमचा पांडुरंग मंदिरामध्ये आहे. तुमचा पांडुरंग मला सांगा, मला सांगा तुमचा पांडुरंग कुठे उभे आहे? तर आमचा पांडुरंग लोक सांगायचे विटेवर उभे आहे. विदर्भाच्या भाषेमध्ये ते विचारायचे, बाबा मला सांगा हा त्या तुमच्या पांडुरंगाला आंघोळ कोण घालतं? तर ते साधक सांगायचे की पुजारी आंघोळ त्यांना घालतात. बाबा विचारायचे, मला सांगा तुमच्या पांडुरंगाले कपडे कोण घालते? तर साधक म्हणायचे, आंघोळ ते घालतात पुजारी, म्हणजे कपडे पण ते घालतात. आणि बाबा परत विचारायचे की तुम्ही पांडुरंगाला पाहिले का? तुम्हाला पांडुरंगाने कधी दर्शन दिलं का? लोक सांगायचे, आम्ही जातो दर्शन घेऊन येतो, तोच आमचा पांडुरंग आहे, तोच आमचा ईश्वर आहे. गाडगे महाराज जे बोलत असेल त्या वचनाच्या, त्या अक्षराच्या पाठीमागे खूप ज्ञान आहे. प्रत्येक वाक्य ऐकून घ्या, प्रत्येक वाक्य जेव्हा गाडगे महाराज बोलायचे ते अतिशय जबाबदारीनं आणि कुणालाही न घाबरता महाराष्ट्रामध्ये ते बोलत होते, असं लिहिलेलं आहे. असं कीर्तन चालू आहे. कीर्तनामध्ये लाखोंचा समुदाय बसलेला आहे. डाव्या बाजूला एक व्यक्ती उभी आहे, दाढी बेंबीपर्यंत आलेली आहे, धोतर त्या व्यक्तीचं गोट्यापर्यंत आहे, केस मोठी आहेत पांढरी, अंगामध्ये काळे जॅकेट घातलेलं आहे. आणि महाराजांच्या शेजारी टाळकरे म्हणून जी व्यक्ती उभी आहे त्या व्यक्तीच्या खांद्यावर त्या काळी हात ठेवून बाबा म्हणायचे, याले परमार्थ कळाला, याले. आयुष्याची राग रांगोळी केली यानं, संसारावर तुळशीपत्र ठेवलं, दाग दागिने विकले, लोकांची पोरं शिकवली, लोकांचे संसार उभे केले, मेलेली माणसं जिवंत केली, शिक्षणाची गंगा लोकांच्या घराच्या पर्यंत नेली. याला देव कळाला, याला परमार्थ कळाला. हा खरा देव. त्या व्यक्तीचं नाव होतं कर्मवीर भाऊराव पाटील, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक. मला माहित नाही कर्मवीर भाऊराव पाटील मंदिरात जात होते का माऊली महाराज? त्यांनी कधी मंदिरात जाऊन त्यांनी कधी दर्शन घेतलं का? ते कधी भजन करत होते का? ते कधी कीर्तनामध्ये बसले का? त्यांनी कधी वारी केली का? कधी कुठल्या मंदिरामध्ये जात होते का? हे मला काय माहित नाही. पण लोकांनी त्यांना देव केलं. माऊली महाराज दादा, लोकांनी त्याला देव केलं. ईश्वरा एवढी त्यांना किंमत मिळाली. काय मिळाले असेल? असं कोण देव होतं का? काय मिळालं? विठ्ठल. काय त्यांना संत म्हटलं असेल? ते काय ईश्वर झाले असतील? तर त्यांनी परोपकार केला. त्यांनी परोपकार केला, लोकांची घरं उभी केली, लोकांना समाजामध्ये मानानं उभं केलं, म्हणून ते ईश्वरापर्यंत गेले. हा परोपकार आहे. थोडा तरी परोपकार केला पाहिजे. तो पार करण्यासाठी आपण या ठिकाणी आलोला आहे आणि त्याचाच विचार कर. मग मृत्यू लोकात आपण कशासाठी आलोला आहे? मला मृत्यू लोकात आपलं येण्याचं योजना काय आहे? हात का मानव देह अल्लाह ने दिया
दत्तात्रय महाराज, हा देह तुम्हाला मिळालेला आहे, तुम्ही भजनासाठी हा देह लावला पाहिजे, परमार्थासाठी तुम्ही देह लावला पाहिजे. अरे आयुष्य कशासाठी मिळालंय, त्या आयुष्याचा काय उपयोग करायचा, येणार आहे जाणार आहे हे चालूच आहे, पण नक्की इथं काय केलं पाहिजे. घेईन मी जन्म यासाठी देवा, गडीचा भरोसा नाही. गाडे गेल्या वर्षी आपल्यातून निघून गेले, त्यांच्या आई कांताबाई गाडे आईसाहेब 2021 ला निघून गेल्या. प्रचंड कष्ट केलं, आयुष्यभर संकटाचा सामना केला, पैशाचा सामना केला, त्रास भोगला. सांगावं नवनाथ महाराज, आई वडिलांचे कष्ट सांगण्यासारखे आहेत? सांगावं का? उत्तम दादा आई वडिलांचे कष्ट सांगता येतात का आपल्याला? सांगता येईल. अशोक महाराज, समाजवादी माणसं म्हणतात माऊली महाराज, हे जे सगळं दिसतंय ना, हे सगळं हिरवगार, ही सगळं ही पट्ट्याच आहे, आई बाबाचं काही नाही, आपण केलंय. किव येते किव. अरे जन्म दिला आईनं, हा काही थोडा उपकार आहे ना तुमच्याकडं? कशाला मेल्यानंतर सगळ्या गोष्टी तुम्ही करता? करा ना अगोदर, ते केलं पाहिजे आणि कुणीतरी सांगितलं पाहिजे. आई बापाचे कष्ट समाजामध्ये अशा कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी सांगितले पाहिजेत. आरती ज्ञानराज